मार्क लिहिलं धडस खबर 4 अध्याय. एके दिवशी येसू समुद्रमाजवर बोध करणं सुरू केलं. जूगजण पजा त्यांना सैक येण्याकून त्यांना पडव वेगून बसून पाण्यात गेलं. पजा अड्डूर राहिली. त्यांना उदाहरणाचे खाणे नाकून त्यांले जूग संगतलू बोध करत त्यांनाच बोध्यात त्या संग असं म्हटलं. ऐका एकलं रईत धनशिपाले गेलं. त्यांना धनशिपत राहताने इथले दाणे वाटे पक्क्याले पडले. अबराटले फकर येऊन त्यात खाऊन टाकला. अजून इथले दाणे मत्ती जूग नाईटले गोटनाचे भुयेत पडले. मत्ती जूग नाईटल्यासाठी त्या लवकर आपले पण दिवस निघतानेच उभेले त्या वाळून गेले. अजून त्यांचे मुरं वाढण्यासाठी त्या वारून गेले. अजून इथले दाणे काटेनाच्या पोदलामध्ये पडले. त्या काटेचे पोदल वाढून पिकाच्या मुलकाला आता बघून टाकल्यासाठी कोणतंच पीक नाही निघा. अजून इथले दाणे धडस भुईवर पडले. त्या आपण वाढून 1.5 वाटे 3 वाटे 100 वाटे सुद्धा पीक दिला. येसू असं सांगून कान राहायला ऐकून दे म्हणून म्हटलं. त्यांना एकलं राहिलं तर एरपाट करून घेतली शिशुलना. त्यांना पै राहिले दुसरी हे उदाहरणाच्या खाण्याचा गुरतून हटकला. त्यालागी त्यांना त्या संग देवाचे राज्यमा गुरतून चवेनातलं रहस्यम होलं ज्ञानम तुम्हाला सांगला. पण दुसरे राहिले हे ज्ञानम उदाहरणाच्या खाणे नाकून सांगता म्हटलं. काहले म्हटल्या लेखनालात असं लिहून आहे. ते कव्वरच्या देखतात पण कोणतंच नाही चवंग घेत. अख्खे ऐकतात पण कोणतंच नाही चवंग घेत. ते वर्थम करून घेतल्या देवाकडे फिरतात. देव त्यांचे पापनात क्षमिस्ते. येसू त्या संघ असं म्हटलं. हे उदाहरणाचे खाण्याचं वर्थम तुम्हाला नाही चवा की वरकडचे उदाहरणाचे खाण्याचं वर्थम कसं चवंग घेता. रईत देवाचे वाक्य माता शिपत आहे. वटे पक्क्याले राहिले ना संगत असं आहे. याई ऐकले वाक्य माता संगस सैता नेऊन धरून जाते. तसंच गोट्याच्या भुयेर पडले दाणे कोण म्हटल्या वाक्य माता ऐकून संभ्रमाकून अंगीकरिंचतात. त्यांचे मुरं खोलात नाईटल्यासाठी उलसक माणस उभं राहतात. अजून वाक्यमासाठी कष्ट हवं हिंसाल हवं आले तर त्याही संघस पडून जातात. अजून कठीणाच्या पदलात पडले दाणे कोण म्हटल्या त्याही वाक्यमाता ऐकतात. पण हे लोकाले चंदले चिंतल धनमाचं मोसम दुसरे वस्तूला गुरचले आशल भुत्तूर जाऊन देवाचे वाक्य माता बागून टाकून फलिंचे नाहीसं करतात. धडस भुयेर पडले दाननाच्याने राहिले देवाचं वाक्यम ऐकून अंगीकरिंचून फलिस्तात. इथलीक जण 1.5 वाटे इथलीक जण 3 वाटे अजून इथलीक जण 100 वाटे फलिस्तात. अजून त्यांना त्या संघ असं सांगलन. दिवा आणून सेनोडे खालतो हवं बाजे खालतो हवं नाहीत हवत. पण दिव्याच्या टंबमावरच ठेवतात. थकून राहिले अख्खे दिसतात आणि रहस्याला अख्खे चोवा पडतात. ऐकाले कान राहिले ऐकून अर्थम करून घेवावा. त्यांना त्या संघ असं सांगलन. तुम्ही ऐकाचं जागरत्याकून अर्थम करून घ्या. तुम्ही कोणते कोलत्याकून देता की तुम्हाला सुद्धा थेस कोलत्याकून देवा पडते. सत्यम काय म्हटल्या देव तुम्हाला त्या पण जूग देते. अजून येसू असं सांगलन. राहिले आले देव आणि जूग देते. नाईटल्या पायचून त्यांना पै राहिले सुद्धा हेडून टाकते. येसू असं सांगत आहे देवाचं राज्यम एकलं दानशिपलेच्याने राहते. त्यांना रातभर जप जाऊन वीरभर त्यांनाचं काम करते. त्यांनाले चवे नाहीसं त्या दाणे आपूसाठी वाढतात. काहले म्हटल्या भुई तिचं तिनंच पीक देत आहे. आधी मोलिक्यात मग्गसरी कणसात त्या मग्गन कणसाटले झट्टरले दाणेनात देते. पीक पिकले तर त्यांना पीक कपाचं बघत आलं म्हणून चवून घेऊन त्यांना विर्याकून कापते. येसू अजून असं म्हटलं. देवाचे राज्य मात कशाकून पोलचू कोणते उदाहरणाचे खाण ऐकून विवरिंचू. हे मोहरे दाण्या अंगरलं. मोहरेचे दाना भुईवर राहिले तर भुईवर राहिले दाणेना पर थे भरी लहानस होले काही त्यात शिपल्या पायी थे वाढून एदगून कलनाचे अख्खे झाडना पर मोठं होऊन मोठोले मंडल वाढतात. त्यालागी अबराचे फाकर त्याचे सायलेत गुलू घालून घेऊन वाचतात. त्याही अर्थम करून घेतले कोद्दी येसू एसनचे किती उदाहरणाचे खाणे नाकून त्यांले देवाचं वाक्यम बोध करलन. उदाहरण नाहीस
त्यांना त्या संग काहीच नाही बोला. पण त्यांना अडुगं राहिले तवर अख्खाई विवरिंचून सांगलन. ते दिनीस देवबुडचे बुटे आले. त्यांना शिशुला संग तेब्बायचे ఒడ్డుले जवाई चला म्हटलन. त्यालागी शिशुలు तेत्त राहिले पजाच्या गुंपुलात सोडून पडव्यात राहिले येसूत त्या संग धरून गेले. अजून इथले पडवल सुगा त्यांत अनुसरिंचला. तवर मोठं तुफान आलं. तडल पडव्यात आले. त्यालागी ते पाण्याकून धरून जात आहे. त्यांना पडव्यात मंगच्या बाजूले मेत्यावर जप्पू जात आहे. तवर त्याई त्यांना आता उठवून गुरुजी आम्ही बुडून जात आहोत. भले तुल्ले बाधा नाही की म्हटला. तबर त्यांना उठून वरानेत दट्टावून समुद्रमासंग उग्ग राही म्हटलन. संगच वराने आगून गेली. अख्खै शांतम होलं. तबर त्यांना त्या संग तुम्हाला इतलं कहाले तुम्ही अन्य काही मावर विश्वासम नाही ठेवून की म्हणत म्हटलन. त्याई भर भीत एकल्या संग एकली असं म्हणून घेतला. यांना कोण होय की पण वराने समुद्रम यनाले लोबडतात.